नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? आज मी दाखवणार आहे तुम्हाला आमच्या घरच्या घरी बनवलेला मळा. हा पहा कसा आहे. गोट्यासमोरची जी रिकामी जागा होती त्या ठिकाणी मी सगळ्या भाज्या उगवल्या आहेत आणि घरीच मळा बनवला आहे. तर आमच्या मळ्यात काय काय दाखवते मी तुम्हाला. या बघा, शेंगा घेवड्याच्या म्हणजेच वरण्याच्या शेंगा कशा आहेत, मस्त आहेत ना. आमच्या सासूबाईने लावलेली वेल आहे ही, छान आहेत. हा आहे आमचा गोठा. या बाकीच्या भाज्या, मेथी, कांदा पात, मिरच्या, वांगी, कोथिंबीर, रस्त्याच्या कडेने बांधलेली 2 बकरी चरतायत. वांगी पण छोटी 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 मस्त लागलेत. कांदा पात किती छान आली आहे, मस्त पैकी. मेथी पण उगवली आहे मध्ये 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 मध्ये. या साईडने तर पहा किती मस्त मस्त आले कांदा पात, है ना. मला हव्या होत्या मिरच्या, त्या मिरच्या घेण्यासाठी मी आलेली. पाहूयात आहेत का मिरच्या. आहेत या अशा मस्त मस्त ताज्या ताज्या मिरच्या आहेत. कसा वाटला माझा व्हिडिओ. या आहेत चवळ्याच्या शेंगा. त्या काही जास्त आलेल्या नाहीत, जळून गेलेल्या आहेत. इकडे लागल्या आहेत 2-3 जराशाच आहेत. मिरच्या काही मला सापडत नव्हत्या, एकच सापडली. एवढ्यामध्ये कसा शाबू बनवायचा. वांगी मात्र लागली आहेत मोठी मोठी मस्त. ते पा त्या साईडला तर किती मोठं आहे वांग. इथे एक घेवड्याच्या शेंगाचा वेल आहे, त्याला पण मस्त शेंगा लागल्या. ही उचलावी लागेल वेल. मिरच्या नाही आहेत. मेथी पहा किती मस्त आले. मध्ये मध्ये कोथिंबीर पण आहे. छान छान ताजी ताजी भाजी, मेथी वगैरे मस्त आहे ना.